सप्रेम रामकृष्ण हरी. मी हरिभक्त परायण श्री जलाल महाराज सय्यद आज पुन्हा आपल्या सेवेमध्ये सादर. आज ज्यांच्या सूचनेवरून, ज्यांच्या आग्रहावरून अभंग निवडण्यात आलेला आहे असे श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी महाराज मारकड, राष्ट्रीय भागवत धर्म परिषद मराठवाडा प्रांत प्रमुख, आणि सौभाग्यवती आरतीताई भाऊसाहेब आव्हाड ज्या आमच्या भगिनी आहेत, दोघांना नमन वंदन आणि सर्व श्रोतू वर्गाला नमन वंदन करतो आणि आपल्या अभंगाकडे प्रवेश करतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अत्यंत सुंदर, सोपा, सरळ आणि सर्वांच्या परिचित असणारा अभंग. या अभंगावरती आज आपल्याला चिंतन करायचे आहे. जगद्गुरु तुकोबा यांची जी भाषा आहे, जगद्गुरु तुकोबा यांचा जो काही शाब्दिक प्रांत आहे, तो अत्यंत कठीण असा मानला जातो. कारण जगद्गुरु तुकोबा समजण्यासाठी अभ्यासून समजणं, त्यापेक्षा अनुभवातून समजणं हे तुकोबा यांना कदाचित अभिप्रेत असावं. म्हणून या अभंगावरती जरा एक सटीक विश्लेषण करूया. जगद्गुरु तुकोबा सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. काही कीर्तनकार मंडळी हा अभंग निवडत असताना अत्यंत खोबीने, सफाईने आणि विद्वत्तापूर्वक सोडवतात. पण एक महत्वाचा शब्द जो तुकोबा यांना अभिप्रेत आहे, जो अभंगाचं गणित केल्यानंतर समजतो. आपुला तो एक देव करून घ्यावा याचा अर्थ जगद्गुरु तुकोबा अनेक ईश्वरवादी आहेत का, असा पहिला प्रश्न निर्माण होतो. तुकोबा इतर देवतांच्या संबंधानं, इतर देवांच्या संबंधानं एक शब्द वापरतात की सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी ही भूते घेते, बळिया माझा पंढरी राव, जो ह्या देवांचाही देव. खरं तर जगद्गुरु तुकोबा यांची जी व्यक्तिरेखा आहे ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी लीन झालेली आहे, एकरूप झालेली आहे, तदाकार झालेली आहे. आणि जगद्गुरु तुकोबा जर म्हणत असतील की आपुला तो एक देव करून घ्यावा, जसे का पदार्थ विज्ञान जो BA-MS या शाखेला, डॉक्टरी शाखेला शिकवला जातो, त्यामध्ये द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. अभावाचे 4 प्रकार आहेत: प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव. अभाव सुद्धा पदार्थाच्या पूर्तीसाठी किंवा या सृष्टीच्या पूर्तीसाठी गरजेचा आहे किंवा आहेच. मग असं असेल तर जगद्गुरु तुकोबा जर म्हणत असावेत की एक देव करून घ्यावा, तर तुकोबा हे अनेक ईश्वरवादी आहेत. अनेक ईश्वरांपैकी एक कुठला तरी देव करून घ्यावा, तो हा जो शब्द आहे निर्देशक जरी असला तरी पण गणिताप्रमाणे हा जगद्गुरु तुकोबांचा अभिप्रेत असणारा शब्द. ह्या वाक्याची थोडीशी तोडमोड जर केली तर तुकोबा यांना कदाचित हे अभिप्रेत असावं. का? जीवाला सुख हवं आहे. पंचदशी मध्ये विद्यारण्य सरस्वती बोलतात, कुर्वते कर्मभोगाय कर्म कर्तुंश्च भुज्यते. जीव जन्माला आला की सुखाच्या उपभोगासाठीच कर्म करतो आणि केलेल्या कर्माची फले भोगण्यासाठी पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो, पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. तर आपुला एक देव करून घ्यावा या शब्दाचा अर्थ आपलाच एक देव करून घ्या. कारण 33 प्रकारच्या देवता, 33 प्रकारचे देव ह्या विषयाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबा अनासक्त आहेत असा भाव त्यांचा चटकन लक्षात येतो. पण आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणजे आपण स्वतःहून एक देव व्हावं असं तुकोबांना अभिप्रेत आहे. आणि त्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणार नाही. कारण जीव आणि शिव यातून जीवाचं देवत्व सिद्ध होणं म्हणजे साधकातून सिद्ध अवस्थेला पोहोचणं. आणि जीव जो आहे इतर कुठल्या तरी गोष्टीमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. तो सुख नावाचा जो काही प्रकार आहे, तो प्रकार माईक पदार्थातून मिळू शकत नाही. माईक म्हणजे मायेनं तयार झालेले, माया म्हणजे इल्युजन, इल्युजन म्हणजे भास. आणि ह्या मायेपासून निर्माण होणारी जी काही सुख आहेत ती सर्व काही दुःख देणारी आहेत. म्हणून ह्या दुःखांना आधीही काही अवसान नव्हते आणि अंतीही काही अवसान नाही. अवसान या शब्दाचा अर्थ तुकोबांना अभिप्रेत आहे अस्तित्व, ज्याला आधीही अस्तित्व नव्हतं आणि शेवटीही अस्तित्व नसणार आहे. ह्यासाठी ह्या सर्व माईक पदार्थांचा, माईक वस्तूंचा त्याग करून
केवळ एकच गोष्ट आहे की आम्ही आमच्या जीवनाला सिद्ध करावं, असं तुकोबारांना अभिप्रेत आहे. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. इथे शब्द असा आहे की संतांच्या वाक्यावरती किंवा संतांच्या कर्तृत्वावरती, कार्यावरती कदाचित प्रसन्न होऊन जगद्गुरु तुकोबारांचे हे वाक्य असावं, पण क्षमा असावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जर आपला एक देव करून घेतला, म्हणजे आपण जर एक देव हो झालोच, तर अविनाश करी आपुलिया ऐसे. तुकोबाराय इथे तदाकार झालेल्या अवस्थेमध्ये स्वतःचा स्वानुभव सांगतात, असं गृहीत धरायला हरकत नाही. अविनाश म्हणजे ज्या वस्तूचा केव्हाच त्याग होत नाही, ज्या गोष्टीचा केव्हाच नाश होत नाही, अशी अविनाशी जी तत्व आहेत, अविनाशी तत्व, अद्वय, अनंत, अविनाशी हे जे शब्द आहेत तुकोबारांनी ईश्वराप्रती मांडलेले आहेत. देव आणि देवाच्या संबंधानं आपलं समर्पण, तदाकार स्वरूप. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे सर्व काही सिद्ध होऊ शकतं, आपण देव होऊ शकतो. त्यासाठी एक प्रक्रिया आहे. देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. देव बघण्याचा हट्ट का करू नये? देव बघण्याचा हट्ट करता करता देव बघितल्यानंतर तात्काळ देवाची प्राप्ती होते असं नाही, तर तदाकार देवच बनण्याची आपल्याकडे क्षमता निर्माण होते, असं तुकोबारांचं मत आहे. म्हणून जर एक गोष्ट तुम्हाला ह्या आयुष्यामध्ये स्वतःला देव बनायचं असेल, तर त्या मनावरती काम झालं पाहिजे. आणि आमच्या सर्व संतांनी मनावरती काम केलेलं आहे. अनेक विचारवंतांनी, अनेक समाजसुधारकांनी, अनेक मोठमोठ्या वैचारिक पातळीच्या विद्वानांनी जनावर काम केलंय, पण आमच्या सर्व वारकरी संतांनी मनावर काम केलेलं आहे. हे मन जे आहे ना, ह्या मनाच्या बाबतीत आमच्या खानदेश प्रांतामध्ये एक अत्यंत सहृदय कवयित्री झाल्या. शब्दसाठा प्रचंड होता, पण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये त्यांनी काही कविता केल्या. त्यांचं नाव आहे दिवंगत बहिणाबाई चौधरी. त्या म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला परी येत पिकावर. इथे या मनावरती काम होणं गरजेचं आहे. आणि मनाला जर एका ठिकाणी स्थिर करायचं असेल, तर पाली भाषेमध्ये एक श्लोक आहे. तो श्लोक धम्मपद नावाच्या एका बौद्धीय वाङ्मयामध्ये सापडतो. पाली भाषेमध्ये धम्मपद मध्ये हा जो श्लोक आहे, यो सहस्रम संगाम मनुसे जिने एकम जेय चत्तानम संगाम जुत्तमो जिने. 10,000 योद्ध्यांना जिंकणारा एखादा योद्धा असेल, बुद्ध म्हणतात माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे. पण एखादा स्वतःच्या मन नावाच्या इंद्रियावरती ताबा गाजवणारा कोणी जर असेल, तर तो 10,000 योद्ध्यांना जिंकणाऱ्या 10,000 योद्ध्यांपेक्षा मला मोठा वाटतो. कारण सर्व वस्तू, सर्व गोष्टी, सर्व पदार्थ आम्ही आमच्या कक्षेत आणू शकतो, आमच्या अखत्यारीत आणू शकतो, आमच्या अधिपत्याखाली आणू शकतो. पण मन नावाचं जे इंद्रिय आहे, ह्याला बेलगाम असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून मनावरती काम करत असताना आमच्या संतांनी सांगितलं की ते मन केव्हाही कुणाच्या अखत्यारीत येत नाही, कुणाच्या ताब्यात येत नाही. म्हणून त्या मनावरती जर प्रयोग करायचा असेल, तर त्या मनाला वळवणं गरजेचं आहे. आणि त्या मनाला जर वळवायचं असेल, तर गोविंदाच्या नामाकडे वळवायला हवं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की लावी मनापिसे गोविंदाचे. ज्या वेळेस त्या मनाला गोविंदाचं पिस म्हणजे वेड, त्या मनाला जर गोविंदाचं वेड लावलं, तर अविनाश करी आपुलिया ऐसे ह्या अवस्थेला तुम्ही प्राप्त करू शकतात. अविनाशी आनंदघन परमात्मा, भगवान परमात्मा जो आत्मस्वरूपानं या शरीरामध्ये वास्तव्य करतो, त्या शरीरावरती कुठल्याही प्रकारच्या माईक पदार्थांचा परिणाम होऊ शकत नाही. आणि तुकोबाराय एक गोड वाक्य शेवटी टाकतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मी ह्या अभंगामध्ये 2 शब्दांना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आपुला तो एक आणि दुसरं एका. एक आणि एका. तुका म्हणे एका मरण्याची सरे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम वगैरे वगैरे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं. उपजेते नासे नासले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा वगैरे वगैरे सारख्या अनेक प्रकारच्या ओव्यांमधून, श्लोकांमधून, अभंगांमधून आम्ही ऐकत असतो की जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं. एकदा जन्माला आलं पाहिजे. नियमितपणे आम्ही जन्माला येतो, मरतो, पण एका मरणानं मरायचं तर पुन्हा जन्मालाच यायचं नाही. एक मरण, शेवटचं जे मरण आहे तेवढंच एक मरण मरायचं. आणि जर शिल्लक राहायचं असेल तर वासनेनं नाही,
कुठल्या प्रकारच्या पाप पुण्य समसमानतेनं नाही, कुठल्या इच्छेनं राहायचं नाही, कुठल्या कर्मानं शिल्लक राहायचं नाही. कारण जर वासना शिल्लक राहिली तर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पाप पुण्य समसमान झालं की पुन्हा जन्म मरणाचा फेरा. आत्मस्वरूपाचं अज्ञान राहिलं तर पुन्हा जन्म मरणाचा फेरा. या सर्व प्रकारांच्या परेवा, या सर्व प्रकारांच्या व्यतिरिक्त आपण एक शिल्लक जर काही ठेवावंसं वाटत असेल तर कीर्ती ठेवावी. कीर्ती रावणाचीही राहिली, कीर्ती कंसाचीही राहिली, कीर्ती हिरण्यकशिपूचीही राहिली. अनेक प्रकारच्या प्रतिस्पर्ध्यांची सुद्धा कीर्ती ह्या जगामध्ये शिल्लक आहे. पण उत्तम कीर्तीनं जर शिल्लक राहिलं तर तो खूप बऱ्याच सांगतात, निश्चितपणानं आपण आपलं जीवन जगल्यासारखे राहू, आपण जीवन जगू, आपलं जीवन जगणं सार्थकी होईल. म्हणून तुकोबारा ह्या अभंगावरती विशेष भर देताना आणि अनेक वक्त्यांच्या दृष्टिकोनातून ह्या अभंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपला स्वतःचाच एक देव करून घ्यावा, त्याशिवाय जीवाला सुख नाहीये. कारण ह्या विश्वामध्ये 3 देवता सोडल्या तर सर्व देवता मर्त्य आहेत. त्यांचा एक अंतिम कालखंड आहे. एका विशेष काळावरती त्यांना थांबावं लागतं, त्यांना आपला काळ संपवावा लागतो. इंद्राची पदसुद्धा काही काळानंतर नष्ट होतात. येरती माईके दुःखाची जनिती. माईक म्हणजे मायेपासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू दुःखालाच प्रसवतात, दुःखालाच निर्माण करतात. ह्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचा आदी आणि अंती अस्तित्व नाही, अवसान नाही. अविनाश करी आपुलिया ऐसे. स्वतःला जर अविनाशी जर करायचं असेल तर मी सांगतो तसं करा. लावी मना पिसे गोविंदाचे. त्या मनाला गोविंदाचं पिसं लावा. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एकदाच मरायचं, पुन्हा मरण्यासाठी जन्मालाच यायचं नाही. म्हणून एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरजी महाराज मरकड, राष्ट्रीय भागवत धर्म परिषद मराठवाडा संपर्क प्रमुख, आणि सौभाग्यवती आरतीताई भाऊसाहेब आव्हाड, या दोघांना आजचा अभंग समर्पित. जय जय रामकृष्ण हरी.